हॅलो वन वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अमोल चेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या या नवीन अनाउन्समेंटमध्ये. आज एक नवीन अनाउन्समेंट पुन्हा करायची आहे. नोटिफिकेशन आली आहे. कशाची आली आहे नोटिफिकेशन? तर नोटिफिकेशन आली आहे LIC ADOची. ADO म्हणजे अप्रेंटिस डेव्हलपमेंट ऑफिसर या नावाने होणार आहे. नंतर ते असिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसर त्यांना म्हणतात. तर हे ADO म्हणजे काय असतं, याच्या किती वॅकन्सीज आहे, कोणी भरायचे आहे फॉर्म्स, कोणी नाही भरायचे आहे, पूर्ण माहिती या तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता मिळणार आहे. आणि सगळ्यात शेवटी मी डिटेलमध्ये सांगणार आहे तुम्हाला की कुठल्या मुलांनी ही परीक्षा द्यायची आणि कुठल्यांनी नाही द्यायची. त्याच्यामुळे शेवटपर्यंत डिटेल बघायचा आहे. ठीक आहे, तो लेट अस हॅव अ लुक ॲट दी नोटिफिकेशन फर्स्ट. हां, तर ही आहे LICची नोटिफिकेशन जी ADO या पोस्टसाठी आहे. बघा, पहिल्यांदा तुम्हाला मी सांगतो, LICमध्ये 3 प्रकारे रिक्रुटमेंट केल्या जाते. एक असतं LIC असिस्टंट, ठीक आहे ना. एक असतं LIC असिस्टंट. असिस्टंट म्हणजे LICमध्ये क्लर्कची पोस्ट जी असते ती. दुसरी असते LIC AAO म्हणजे AAO म्हणजे असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर. या रिक्रुटमेंट ज्या नावाने होत आहे ते आहे अप्रेंटिस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर. तर याची नोटिफिकेशन ऑलरेडी आली आहे. याचे फॉर्म भरणे सध्या सुरू आहे, म्हणजे डेट्स आर ऑन. ज्यांना AAOचे फॉर्म भरायचे ते भरू शकतात. त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकील AAOच्या रिक्रुटमेंटची. आता जी LICची रिक्रुटमेंट आली आहे त्याचं नाव आहे LIC ADO. ADO स्टँड्स फॉर अप्रेंटिस डेव्हलपमेंट ऑफिसर, है ना. हे काय असतं ते आपण डिटेलमध्ये या नोटिफिकेशनमध्ये पाहू. ठीक आहे, चला. तर LIC ADO याच्या वेस्ट झोनची रिक्रुटमेंट आली आहे. याच्या ईस्टर्न झोनची पण रिक्रुटमेंट येऊन 2 दिवस झाले, पण आता वेस्ट झोनची आली आहे. आपला जो भाग आहे हा वेस्ट झोनमध्ये होतो, त्याच्यामुळे ही नोटिफिकेशन आपल्यासाठी आहे असं समजू शकता. वेस्ट झोनमध्ये तुम्हाला म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र या 2 स्टेट्सचे नावं इथे दिसतील. तर गुजरात आणि महाराष्ट्र हेच 2 वेस्टमध्ये येतात आहे ना. तर यांचे वेगवेगळे डिव्हिजन्स आहे इथे. अहमदाबाद डिव्हिजन. आपल्यासाठी जो कामाचा इथे तो आहे अमरावती डिव्हिजन. आणि अमरावती डिव्हिजनमध्ये टोटल 62 वॅकन्सीज आहे या आपल्या कामाच्या आहे. त्याच्यानंतर तुम्ही नागपूर डिव्हिजनकडे बघू शकता. तर नागपूर डिव्हिजनमध्ये वॅकन्सीज आर 91. तर या 2 डिव्हिजन्सकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. टोटल जर वेस्टर्न झोनच्या वॅकन्सीज पाहिल्या तर 1942 वॅकन्सीज आहे. 1942 है ना. ठीक आहे, चलायचं पुढे. अजून हां, कसं असणार आहे, फॉर्म कधी भरायचा, आता या महत्त्वाच्या पार्टवर आपण आलो आहे. तर फॉर्म फिलिंग सुरू होत आहे उद्यापासून 21 जानेवारी 2023 इथून फॉर्म भरणं सुरू होणार आहे. 10 फेब्रुवारीपर्यंतची फॉर्म भरायची लास्ट डेट असेल. सुरू होत आहे 21 जानेवारीपासून, है ना. तुमचे कॉल लेटर्स येतील 4 मार्चपासून. 12 मार्चला प्रिलिम्स असेल आणि मेन एक्झामिनेशन जी असेल ती असेल 8 एप्रिलला. त्याच्यामुळे एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्येच मेन्स एक्झाम येणार आहे आणि मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये प्रिलिमिनरी एक्झाम येणार आहे. वेळ एक्झॅक्टली 2च महिन्यांचा आहे. बहुतेक आता ज्या रिक्रुटमेंट या मागच्या 2-3 दिवसात आल्या, सगळ्या या 2 महिन्यांमध्ये परीक्षा आहे आपल्या मार्च एप्रिलमध्ये. ठीक आहे. नंतर सगळ्यात महत्त्वाच्या पार्टवर जाऊ की हे एक्झॅक्टली आहे काय. बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो ना की सर जॉब रिक्वायरमेंट म्हणजे LIC ADO म्हणजे काय असतं. तर हा LICचा एक मार्केटिंग ऑफिसर असतो. ADOचा अर्थ मार्केट करायचं असतं. इथे त्यांनी डिटेलमध्ये दिले पण आहे. काय म्हटलं आहे बघू. प्रायमरीली अ मार्केटिंग जॉब है ना. आणि याच्यात कन्सिडरेबल मोबिलिटी म्हणजे तुम्हाला फिरावं लागेल. तर मुलींनी या ADOच्या वॅकन्सीजला अप्लाय करायच्या आधी जरा विचार कराल की तुम्ही खरंच तितकं फिरू शकत असाल तरच ADOच्या रिस्पॉन्सिबिलिटीजकडे बघा, है ना. याच्यात कामं काय असतात माहिती आहे का तुम्हाला. जे वेगवेगळे एजंट्स असतात ना LICचे, जे बिझनेस आणतात, अशा एजंट्सला रिक्रूट करावं लागतं. त्या एजंट्सला ट्रेन करावं लागतं आणि नंतर ते ज्या लोकांच्या पॉलिसीज काढतात त्या पॉलिसीजला तुम्हाला आफ्टर सेल सर्व्हिस द्यावं लागते. म्हणजे पॉलिसी तर एखाद्या व्यक्तीने घेतली, त्याच्यानंतर त्याला सर्व्हिस देणे की तुमचं प्रीमियमचा डेट आला आहे किंवा त्याला ती बंद करायची असेल किंवा त्याला ते क्लेम करायचं असेल
तर अशा केसमध्ये तुम्ही त्यांना मदत करणे इज एक्सपेक्टेड. ठीक आहे ना. तर हा एक LIC ADOचा जॉब असतो. ही इज लेस इन ऑफिस, मोर आउटसाइड दी ऑफिस. ऑफिसच्या बाहेर वेळ LIC ADOचा जास्त जातो. पैसे किती मिळणार आहे? ज्यांना खरंच मार्केटिंगमध्ये इंटरेस्ट आहे ना, लोकांमध्ये फिरायला बोलायला, त्या लोकांनी फ्रेश कॅन्डिडेटनी तेव्हा अप्लाय करू शकता. नाही तर मेजर दुसरी एक कॅटेगरी आहे एजंट कॅटेगरी, आपण त्याच्यावर पण येऊ. स्टायफंड किती आहे? रेम्युनरेशन पैसे किती मिळणार आहे मार्क करून ठेवला आहे. सॅलरी जी असणार आहे सुरुवातीची ट्रेनिंग पिरियडमध्ये असताना पासून ती ऑलमोस्ट 51,000पर्यंत जाणार आहे. 51-52,000पर्यंत ती जाऊ शकते आहे ना. मोठ्या सिटीजमध्ये ती 56,000च्या घरात जाऊ शकते. तर हे इतकं पहिलं तुम्हाला स्टायफंड राहणार आहे. आणि नंतर याच्यात मग बाकीच्या गोष्टी ॲड होतील. तर बेसिक पे प्लस DRA एवढं मिळून पहिला तुमचा स्टायफंड राहील. 56,000चा जो स्टायफंड पोहोचू शकतो. म्हणजे असं समजा 50,000च्या वरच तुम्हाला पगार मिळेल. पहिले जो राहील तो ॲप्रेंटिस राहील. म्हणजे तुमची थेरॉटिकल तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाईल. फील्ड ऑफिसर फील्डवर तुम्हाला नेलं जाईल. प्रॅक्टिकल ट्रेनिंग होईल तुमची. मग तुमचं प्रोबेशन सुरू होईल. पहिले ॲप्रेंटिस पिरियड राहील, ॲप्रेंटिसशिप. नंतर तुमचं प्रोबेशन सुरू होईल आणि प्रोबेशन हे 1 वर्षासाठी राहील है ना. तर ॲप्रेंटिसशिप झाल्यानंतर तुमचं प्रोबेशन सुरू होईल आणि ते 1 वर्षासाठी असेल. एलिजिबिलिटी काय आहे? तर एलिजिबिलिटी इज ओनली ग्रॅज्युएशन. ठीक आहे ना. 3च एज्युकेशनल एलिजिबिलिटी म्हणतो आम्ही, फक्त ग्रॅज्युएशनची आहे. आता 3 वेगवेगळ्या लेवल्समध्ये हे लोक रिक्रूट करत आहे. LIC ADOची रिक्रुटमेंट 3 वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार होणार आहे. जे मुलं फ्रेश कॅन्डिडेट आहे एकदम, ते मुलं ओपन कॅटेगरीतनं फॉर्म भरतील. अदर्सवाली कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त मग 2 कॅटेगरीज आहेत. जे लोक आत्ता इन्शुरन्स म्हणजे जे LICचे एजंट्स आत्ता सध्या आहे अशा लोकांसाठी एक वेगळी कॅटेगरी आहे. त्याचं नाव आहे LIC एजंट्स कॅटेगरी. तर याचे डिटेल एक्सपिरियन्स वगैरे किती पाहिजे खाली दिलेलं आहे, आपण जाऊ त्याच्यावर. तर जे आत्ता LICचे एजंट्स आहे त्यांनी एजंट्स कॅटेगरीमधनं फॉर्म भरल्यास एक्झामची लेवल पण सोपी आहे. ठीक आहे. तर ते एजंट कॅटेगरीमधनं भरू शकता. इव्हन LICमध्ये जे आत्ता एम्प्लॉईज आहे की ज्यांना असं वाटतं आपण ऑफिसर व्हावं, तर अशा लोकांसाठी LICची एम्प्लॉई कॅटेगरी पण आहे. तो देर आर 3 कॅटेगरीज: एजंट कॅटेगरी, एम्प्लॉई कॅटेगरी आणि अदर्स कॅटेगरी. जे फ्रेशर मुलं आहे त्यांना अदर कॅटेगरीमधनं भरावं लागणार आहे फॉर्म. ठीक आहे. चलायचं अजून बघू. एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये काही विशेष नाही आहे. बॅचलर्स डिग्री पाहिजे आहे सगळ्या रिक्रुटमेंटसाठी. महत्त्वाचा जो पार्ट आहे एजमध्ये पण काही विशेष वेगळं नाही आहे. कुठल्याही ऑफिसरसाठी जे 21 इयर्स टू 30 इयर्सचं एज लिमिट आहे तेच LIC ADOला पण आहे. याच्यातही काही वेगळं विशेष नाही आहे. एक्सपिरियन्स हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. एक्सपिरियन्स कोणाकोणाला लागणार आहे? जे एम्प्लॉई आहे LICचे यांना 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. 3 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन क्लास 3 कॅडर. क्लास 3च्या कॅडर म्हणून त्यांना 3 वर्षाचा एक्सपिरियन्स जर असेल तर ते ADOच्या एक्झामसाठी एलिजिबल आहे. ज्यांना 1 वर्ष 2 वर्ष झाले हे नाही आहे. आणि जे लोक, हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे एजंट कॅटेगरीतला, कारण बरेच लोक LICचे एजंट्स आहे ज्यांना ADOची खरंच वाट पाहत होते. त्यांच्यासाठी काय म्हटलं आहे पहा, एजंट कॅटेगरीचं समजून घ्या. एक तर तुमचं 5 वर्षांपेक्षा जास्त तुम्ही LICचे एजंट असले पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे LICची एजन्सी 5 वर्षांपेक्षा जास्त असली पाहिजे. 5 वर्षांपेक्षा जर जास्त तुम्ही एजंट असाल तर सोबत काय, तर सोबत असं म्हटलं आहे की नेट फर्स्ट इयर प्रीमियम इन्कम ऑफ नॉट लेस दॅन 1 लाख ऑन 50 लाईव्स इन एनी ऑफ द 3 ऑफ दीज फायनान्शियल इयर्स. म्हणजे काय की 5 वर्षांपैकी 5 वर्षासाठी तुम्ही एजंट कडून काम केलं असलं पाहिजे, कमीत कमी 5 वर्ष. आणि त्याच्यापैकी कमीत कमी 3 वर्ष असे पाहिजे की ज्याच्यात तुम्हाला फर्स्ट इयर नेट प्रीमियम जे राहतं ते 1 लाखापेक्षा जास्त पाहिजे. आणि 50 लाईव्समधनं मिळालेलं, एकाच लाईव्हमधनं मिळालेलं प्रीमियम नाही चालत. 50 लाईव्सचं टोटल प्रीमियम हे 1 लाख असलं पाहिजे. आणि असे 3 वर्ष असले पाहिजे 5 वर्षांपैकी. तर हे एजंट कॅटेगरीसाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. ठीक आहे. जे एजंट्स असतील त्यांना समजून जाईल. अदर्स कॅटेगरीसाठी एक्सपिरियन्स असा मागितला नाही आहे वेगळा,
पण म्हटलं आहे की जर असे विद्यार्थी असतील की ज्यांना फायनान्शियल प्रोडक्ट विकण्याचा किंवा LIC एजंट होण्याचा अनुभव असेल तर ते फ्रेश कॅन्डिडेट म्हणून जरी भरत असतील तरी आम्ही त्यांना ADO म्हणून घेऊ शकतो, बशर्ते ते हे सांगू शकले पाहिजे की आमच्याकडे 2 वर्षाचा फायनान्शियल प्रोडक्ट विकण्याचा अनुभव आहे. ठीक आहे, तर हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. याच्या व्यतिरिक्त काही महत्त्वाचं आहे का, तर एक्झाम कशी होणार आहे, पॅटर्न काय आहे. एक्झाम ओपन कॅटेगरीसाठी जे मुलं फ्रेश कॅन्डिडेट्स आहे त्यांच्यासाठी देर विल बी 2 लेवल्स ऑफ एक्झामिनेशन. पहिले तर प्रिलिम एक्झामिनेशन होईल, बिलकुल IBPS क्लर्क सारखीच प्रिलिम्स एक्झामिनेशन होईल, जिथे तुम्हाला रिझनिंग ॲबिलिटी 35 क्वेश्चन 35 मार्क 20 मिनिटासाठी, म्हणजे सेक्शनल टाईम दिलेला आहे, सेक्शनल कट ऑफही असणार आहे. न्यूमेरिकल ॲबिलिटी 35 क्वेश्चन 35 मार्क 20 मिनिटासाठी. इंग्लिश 35 क्वेश्चन 30 मार्क विथ डबल स्टार. 30 मार्क विथ डबल स्टार म्हणजे काय, इथे डबल स्टार दिला पहा की इंग्लिश इज ओनली ऑफ क्वालिफाईंग नेचर. इंग्लिशचे मार्क काउंट नाही होणार आणि प्रिलिम्सचे तुमचे फक्त क्वांट आणि रिझनिंगचे मार्क कॅल्क्युलेट होईल, ज्याच्यानुसार तुम्ही मेन्समध्ये तुम्ही जाऊ शकता. तर हा तुम्हाला इकडे 70 मिनिट्स मिळणार आहे, 10 मिनटं एक्स्ट्रा मिळणार आहे IBPS क्लर्कपेक्षा. 100 क्वेश्चन्स असणार आहे आणि सेक्शनल टाईम असणार आहे 20-20 मिनिटाचा. ठीक आहे, तर हा एक विषय आहे. मेन्स एक्झाममध्ये काय असेल, तर मेन्स एक्झाममध्ये इंग्लिश आहेच नाही. देर इज नो इंग्लिश इन मेन्स एक्झामिनेशन, फक्त प्रिलिम्सला आहे आणि तो पण क्वालिफाईंग नेचरचा आहे. ठीक आहे, तर ही एक आनंदाची बातमी. इंग्लिश नसल्यामुळे मग आता आहे काय मेन्स एक्झामिनेशन, तर मेन्स एक्झाम बघा कशी आहे. मेन्स एक्झाममध्ये इथे रिझनिंग आणि न्यूमेरिकल ॲबिलिटीचा एकच सेक्शन आहे डायरेक्ट, तो पण 50 क्वेश्चन 50 मार्क. ठीक आहे, 50 क्वेश्चन 50 मार्क एकच सेक्शन, न्यूमेरिकल आणि रिझनिंगवाला. तर मग आता टोटल 160 मार्कांचा आहे, तर उरलेल्या 110 मार्कांचं काय, 110 मार्कांपैकी 50 मार्कांसाठी जनरल नॉलेज करंट अफेअर्स आहे आणि उरलेल्या 60 मार्कांसाठी इन्शुरन्स अँड फायनान्शियल मार्केटिंग अवेअरनेस आहे. ठीक आहे, तर हा एक मोठा बदल मेन्समध्ये यांनी केला आहे. मागे जी रिक्रुटमेंट आली होती ती मोर ऑर लेस कुठल्याही POच्या एक्झामसारखी होती, पण आता एक मोठा बदल केला आहे. जनरल नॉलेज आणि इन्शुरन्स आणि मार्केटिंग अवेअरनेसला खूप जास्त मार्क ठेवले आहे आणि क्वांट रिझनिंगला कमी, कारण याची गरज कमी पडते. जनरल अवेअरनेस जास्त पाहिजे LICच्या ऑफिसरला. ठीक, नंतर कॅटेगरी एम्प्लॉई कॅटेगरी आणि एजंट कॅटेगरी यांच्यासाठीचा जो सिलेबस दिला आहे, इथे यांनी म्हटलं आहे की एम्प्लॉई कॅटेगरी आणि एजंट कॅटेगरी यांचा 160 मार्काचा पण 100 क्वेश्चनचाच पेपर असेल. आणि इथे काय दिला यांना की जनरल नॉलेज, सॉरी मी एक गोष्ट पहिल्या याच्यात सांगायला विसरलो, आपण थोडंसं रिव्हिजिट करू वर. इंग्लिश तुम्हाला याच्यात आहे ना, जनरल नॉलेजवाले सेक्शनमध्ये इंग्लिश आहे, तर नुसतं जनरल नॉलेज करंट अफेअर्स नाही आहे, इथे इंग्लिश लँग्वेज विथ स्पेशल एम्फोसिस ऑन ग्रामर ऑन व्होकॅब्युलरी. तो पहिला सेक्शन आहे रिझनिंग आणि न्यूमेरिकल ॲबिलिटीचा, दुसरा सेक्शन आहे जनरल नॉलेज आणि इंग्लिशचा. तर याला थोडंसं करेक्ट करून घ्याल, पहिल्यांदा चुकीचं सांगितलं, याला करेक्ट करून घ्याल. आणि तिसरा मग इन्शुरन्स आणि मार्केटिंगचा आहे. मी एकदम असं म्हटलं की इंग्लिश नाही आहे, अरे चुकलं, इंग्लिश है, करंट अफेअर्स भी है, इंग्लिश भी है. ठीक आहे, चलो. एजंट कॅटेगरीसाठी किंवा एम्प्लॉई कॅटेगरीसाठीचा जो पेपर आहे ना, त्या पेपरमध्ये ते अगदी सेम पेपर आहे बा, त्याच्यात काही डिफरन्स नाही आहे, सेम आहे. फक्त डिफरन्स कुठे आहे, यांनाही रिझनिंग एजंट कॅटेगरी आणि एम्प्लॉई कॅटेगरीजला पण रिझनिंग आणि न्यूमेरिकल ॲबिलिटीचा 20 क्वेश्चन 20 मार्क आहे आणि जनरल नॉलेज आणि इंग्लिश याचा पण 20 क्वेश्चन 20 मार्क आहे. पण 60 मार्कांचा पेपर ऑन एलिमेंट्स ऑफ इन्शुरन्स अँड मार्केटिंग, 60 क्वेश्चन्सचा 120 मार्काचा हा तिसरा सेक्शन आहे. पण आता कंपोजिट टाईम राहणार आहे 120 मिनिटाचा. आणि तेच एम्प्लॉई कॅटेगरी पण सेम आहे, ॲडिशनल फक्त यांना जे विचारणार येणार आहे ते विचारण्यात येणार आहे. फक्त इथे डिफरन्स आहे, प्रॅक्टिस अँड प्रिन्सिपल ऑफ इन्शुरन्स अँड मार्केटिंग. तर 60 क्वेश्चन्स फॉर 120 मार्क्स हे एक ॲडिशनल इथे रिक्वायरमेंट आहे या पेपरमध्ये. अजून हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हा सगळ्यांसाठी, LIC ADOच्या पेपरला देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग. निगेटिव्ह मार्किंग LIC ADOला नाही आहे, त्याच्यामुळे ही एक आनंदाची बातमी.
आणि आता थोड्याच वेळात मी तुम्हाला सांगणार आहे की कोणी पेपर द्यायचा आहे. इंटरव्ह्यूच्या बाबतीतही म्हटलं आहे की फक्त मेन्सचेच मार्क हे इंटरव्ह्यूला कन्सिडर केल्या जातील. तर जसं बाकी सगळ्याकडे असतं, इंटरव्ह्यू 40 मार्कांचा असेल. बाकी काही विशेष डिटेल नाही आहे. आपण एकाच कुठल्या तरी डिव्हिजनमध्ये अप्लाय करू शकतो. तर आपल्याला कुठे अप्लाय करायचं आहे, आपण यवतमाळचे तर अमरावती डिव्हिजनसाठी अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. आणि हा सगळ्यात मेन पॉईंट आहे. काय झालं होतं मागच्या वेळेस जेव्हा LIC ADOची एक्झाम झाली होती तेव्हा बऱ्याच मुलांनी फ्रेशर्स म्हणून अप्लाय केलं आणि अप्लाय केल्यानंतर मग जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मार्केटिंग इज नॉट एन इझी थिंग टू डू, सवय असली पाहिजे, आणि मग त्या मुलांनी केलं रिझाईन. तर रिझाईन केल्यानंतर त्यांच्यावर जो खर्च LICनी केला होता, पगार देणं वगैरे हे जे सगळं केलं होतं ते वाया जातं. त्याच्यामुळे ऑर्गनायझेशन काय करते कुठली पण की त्यांच्यासोबत एक बॉन्ड साईन करून घेते की तुम्ही आम्ही जॉब देतो, पगार सुरू करतो, तुम्ही लागल्या ट्रेनिंगमध्ये असतानाही पगार देतो, पण तुम्ही आमच्याचकडे राहाल याच्यासाठी एक बॉन्ड साईन करा. तर तो बॉन्ड जो आहे तो 3 लाखाचा बॉन्ड आहे. आता बऱ्याच लोकांना हा 3 लाखाचा बॉन्डचा अर्थ समजत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना एखादा बॉन्ड जेव्हा आपण कंपनीसोबत साईन करतो याचा अर्थ होतो की मी जर दिलेल्या पिरियडच्या आधी ही जर नोकरी सोडली तर मी तुम्हाला इतके पैसे देईल. याचा अर्थ असा नसतो की तुम्हाला 3 लाख रुपये सुरुवातीला भरायचे आहेत तिथे, असा अर्थ नाही आहे बिलकुल. बऱ्याच मुलांमध्ये कन्फ्युजन असतं की 3 लाखाचा बॉन्ड म्हणजे 3 लाख भरावं लागतात का. जे मुलं सिनियर आहे आता त्यांना कळतं, पण जे नवीन येणारे पोरं आहे त्यांना नाही कळत. त्यांच्यासाठी स्पेशली सांगत आहे, तुम्ही जेव्हा नोकरी जर त्यांनी म्हटलं की 4 वर्षाचा बॉन्ड आहे ना, LICनी म्हटलं की 4 वर्षाचा बॉन्ड आहे, 4 इयर्स ऑफ बॉन्ड, तर 4 इयर्स म्हणजे तुम्ही ADO म्हणून 4 वर्ष काम करा, त्याच्या आधीच जर तुम्ही सोडलं तर तुम्हाला 3 लाख रुपये भरावं लागतील असं यांचं म्हणणं असतं. ठीक आहे. तर 3 लाखाचा इथे बॉन्ड आहे आणि पिरियड आहे 4 इयर्स. तर तुम्ही 4 वर्षाच्या आधी जर ही नोकरी सोडली तर तुम्हाला सोडता येते, 3 लाख रुपये LICला द्यावं लागेल, बरोबर. आणि याच्या व्यतिरिक्त मग बाकी जे आहे ते फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा, या सगळ्या गोष्टी आहे. फीज सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. फीज किती लागणार आहे, सगळ्या मुलांना 750 रुपये लागेल. SC ST कॅन्डिडेट असेल तर 100 रुपये लागतील. ठीक आहे. तर ही फीज आहे. GST जो वरचा लागायचा तो लागेलच त्याच्यावर. ठीक आहे. तर ही अदर देन GST फी आहे. ठीक. बाकी अजून बऱ्याचशा गोष्टी आहे याच्यात, स्क्राईब कसा करायचा, फॉर्म कसा भरायचा, फोटो कसा पाहिजे अँड सो ऑन. पण इतक्या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला जाण्याची गरज नाही. आपल्या कामाच्या सगळ्या बाबी आपण आत्तापर्यंत बघितल्या. मेजर क्वेश्चन, कोणी फॉर्म भरायचा, कोणी नाही भरायचा. बघा, ज्यांच्याकडे LICची एजन्सी आहे आणि 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, 1 लाखाचं प्रीमियम 50 लाईव्हमधून, असं तुम्ही मागच्या 5 पैकी 3 वर्षांमध्ये जर केलं असेल तर तुमच्यासाठीच ही परीक्षा आहे असं समजा. त्यांनी भरायचाच आहे आणि त्यांची तयारी इथे होऊन जाईल. तर त्यांनी रेडियंट अकॅडमीमध्ये त्यांची तयारी वेगळी करून देऊ, तर त्यांनी हा फॉर्म भरायचा आहे. दुसरा, फ्रेश जे कॅन्डिडेट आहे, ज्यांना असं वाटतं की बँकिंगच्या एक्झाम्स कठीण आहे पण आपल्यामध्ये मार्केटिंगची स्किल आहे आणि आपण त्याचा वापर करू शकतो कुठे, तर दिस जॉब इज फॉर यू. बाकी जे जनरल कॅन्डिडेट्स आहे की ज्यांनी कधीच कुठली मार्केटिंग केली नाही, बँकिंगच्या परीक्षांची सुरुवात केली आहे किंवा बँकिंगच्या परीक्षा देत आहे, अशा कॅन्डिडेटनी उगीच LIC ADOच्या परीक्षांमध्ये जाऊन हात आपले भाजून घेऊ नका. कारण एक्झाम कॅन बी इझी बट द जॉब लेटर ऑन मे नॉट सूट यू. हा जॉब सगळ्यांना सूट करेल असा नाही आहे. फॉर्म भरायच्या आधी विचार करा. जर तुम्हाला डाऊट असेल भरावा की नाही भरावा तर मला कॉल करा, मला विचारा, सर करू की नाही करू. मी ॲटलिस्ट तुमच्याशी बोलून तुम्हाला थोडंसं समजून मग सजेस्ट करू शकतो की तुम्ही हे फॉर्म भरायला पाहिजे की नाही. तर इट इज नॉट फॉर एव्हरीवन, सगळ्यांसाठी नाही आहे. मुलींनी स्पेशली विचार करा, ज्यांनी कधीच कुठली एजन्सी घेतली नाही आहे, स्वतः कधी मार्केटिंग केली नाही, अशा मुलींनी हा फॉर्म उगाचाच भरू नका. कारण फॉर्मची फीजही 750 रुपये आहे. फॉर्म भरू नका उगीच. फक्त एजंट कॅटेगरीवाले किंवा असे मुलं की ज्यांना बँकिंग कठीण जात आहे आणि मार्केटिंगच्या स्किल्स तुमच्याकडे आहे, अशा मुलांनी फॉर्म भरायचा आहे. ठीक. आय होप ही इन्फॉर्मेशन सफिशियंट असेल. काही डिटेल्स लागल्या तर नक्की कॉल करा किंवा कमेंटमध्ये लिहा, मी उत्तरं देईल. थँक्यू व्हेरी मच.